वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आपल्याला कल्पना आहे, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिशांची झुंज देत असताना, त्यांच्यावरचा लढा देत असताना वंदे मातरम हे आमचं स्फूर्ती घेतं. एका या शब्दामुळे अनेक क्रांतिकारक, अनेक तरुण, अनेक तरुणी, अनेक अबालवृद्ध सगळे रस्त्यावर उतरले आणि वंदे मातरमचा नारा देत देत अनेकांनी छातीवर गोळ्या घेतल्यात, झेलल्यात, अनेकांनी लाठ्या खाल्ल्यात, अनेकांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवलं आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आणि म्हणून हा नुसता गीताचा उत्सव नाहीये, तर मला वाटतं हा भारत मातेप्रती असलेल्या प्रेमाचा, श्रद्धेचा आणि स्वाभिमानाचा हा दिवस आहे. आणि म्हणून पूर्ण देशभर, संपूर्ण देशभर आज वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे सर्वदूर हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यातून अनेकांनी स्फूर्ती घ्यावी, अनेक विद्यार्थ्यांनी यातून स्फूर्ती घ्यावी, हा यामागचा हेतू आहे. आणि म्हणून आज आपल्या सर्वांना मनापासून मी शुभेच्छा देतो. सध्या अजित, मला वाटतं या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. चौकशीचे आदेश दिलेले आहेत, 2 अधिकाऱ्यांना सस्पेंड केलेलं आहे. त्यापेक्षा जास्त सांगण्यासारखं काही नाही. आता चौकशी होईल आणि चौकशी अंती काय जो रिपोर्ट येईल त्यातून पुढची दिशा ठरेल. मी माझ्या पदाचा 12 मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळेस माझ्यावर पुणे संदर्भात आरोप लावण्यात आला होता. मात्र आता सतत अजित पवारांनी देखील राजीनामा द्यावा असे नैतिकता असेल तर अजित पवारांनी राजीनामा द्यावा असं नाही, मला वाटतं त्यांना त्यावेळी पक्षानेच काढलं होतं. पक्षाने राजीनामा द्यायला सांगितलं होतं आणि आम्ही तुम्हाला पक्षातून काढून देऊ असं सांगण्यात आलेलं होतं, ते मला माहित आहे. आणि म्हणून त्यांनी राजीनामा दिलेला होता. देवेंद्र फडणवीस या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी करतील का असं मला वाटत नाही. एकनाथ खडसे ठीक आहे, त्यांचं मत असेल ते. कारण या अगोदरही अजित पवारांवरती 17,000 कोटीचा घोटाळा असा आरोप होता. मात्र देवेंद्र फडणवीस त्यावेळेस असं म्हटलं होतं की यांना मी चक्की फिसिंग पण अजूनपर्यंत ती चक्की काही फिसली नाहीये. मला वाटतं ते काय म्हणतात काय नाही या विषयावर मला बोलायचं नाही. पुढे दुसरं कोणी बोलेल की त्यावेळेला उत्तर देईल. पण आता जे स्वतःच त्या चक्कीमध्ये आहेत त्यांनी या विषयावर बोलावं, मला हे समजत नाहीये. काल 40 गावाला शिवसेना उभाठा गटाचा परिवर्तन मेळावा झालेला आहे. त्यामध्ये उमेश पाटील असं म्हणत आहेत की फार राजकीय प्रकरण आहे, हा एक नमुना आहे. पण मात्र गिरीश महाजन असतील, हे भूखंडाच्या बाबतीमधलं विद्यापीठ आहे. दाखव ना मला काय, तर मला की त्याने दाखवावं कुठे काय भूखंड कोणी घेतला, काय घेतला. मला वाटतं हा माणूस नोवेअर आहे, नॉन कॉग्निसेबल आहे. त्याला म्हणा एवढी बडबड करण्यापेक्षा आता एखाद्या 25 तिकीट घेऊन निवडून देऊन दाखव. पक्षामध्ये असताना तुम्ही त्याला खासदार केलं, त्यांना आमदार केलं. आता तुम्ही पक्ष सोडून गेलेला आहात. आता पंचायत समितीला उभं राहून दाखवायचं, एखादा सदस्य होऊन दाखवायचं. जिल्हा परिषद सांगत नाही मी, पंचायत समिती सांगतोय. उगाच काहीतरी वायफट बडबड करायची. कोण मत उरते त्यांना? याच्या संदर्भामध्ये आता आम्ही संघर्ष मोर्चा या ठिकाणी काढणार आहोत आणि मोर्चा म्हणजे यात्रा काढणार आहोत आणि यात्रेच्या माध्यमातून हे सगळे घोटाळे समोर आणणार आहे. आता काय किती मत या माणसाला? मी सांगितलं पंचायत समितीला निवडून जाऊ दाखवा त्यांनी, आणि तुम्ही त्याच्यावर मला प्रश्न विचारतात. स्वतः बँकांना किती बुडवलं विचारा. 100 कोटीला स्टेट बँकेला बुडवलं. संभाजीनगरच्या आमची संघाची बँक आहे, तिला किती बुडवलं. आता सगळ्या वसुल्या निघालेल्या आहेत. थोड्या दिवसात कळेल त्यांचं काय होतं ते आपल्याला. महायुतीमध्ये जिल्ह्यामध्ये आज बघायला मिळत आहे. विठ्ठलप्पा पाटील त्यांनी असं म्हटलेलं आहे की जिल्हा परिषद जागा आपण स्वतः लढू, तुम्ही पुढे यावं आणि भाजप केव्हा पलटी मारेल सांगता येत नाही, असा आरोप त्यांनी केलेला आहे. नाही, मला वाटतं किशोरप्पांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यांनी त्यांचं लढावं पाचोऱ्यामध्ये. बाकी ठिकाणी जिथे शक्य आहे तिथे आम्ही सगळे युतीच करणार आहोत. तिथले पालकमंत्री आहेत गुलाब भाऊ, त्यांचं आमच्याशी बोलणं सुरू आहे, चर्चा सुरू आहे. सगळीकडे व्यवस्थित चाललेलं आहे. पाचोऱ्यात जर त्यांना असं वाटतं मी लढावं वेगळं, तर त्यांनी लढावं. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. टीका करताय भाजप पलटी मारेल सांगता येत करू द्या. त्यांना ते वेगळं लढतायत, त्यांचं कामच आहे, त्यांनी करावी टीका. वर्षभरात तेवढीही मिळाली नाही. चला, गुलाबराव पाटील म्हणतात की भाजपकडे मशीन आहेत, या ठिकाणी आमच्या विरुद्ध लढले त्यांना घेतलं जात आहे, गद्दारांना घेतलं. आता बघा, असं गद्दार विचार कोणाला म्हणता येणार नाही. राज्यभर आपण बघता आहात की अनेक ठिकाणी पक्षामध्ये प्रवेश चाललेले आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी असं केलेलं आहे. त्यांनी पण असं केलेलं आहे की जे आम्ही वेगवेगळे लढलो त्यांनाही पक्षामध्ये घेतलेलं आहे. मला असं वाटतं असं काही म्हणणं काही योग्य नाही. जामनेरच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार राजीनामा करणार होता. अजून काही सांगता येत नाही. त्याला तिकीट मिळालेलं नाही. तिकीट मिळाल्यावर बघू. हो, कुंभमेळ्याचा विषय आहे. नितेश राणे म्हणत आहेत की कुंभमेळ्यामध्ये जे स्टॉल लागतील ते फक्त हिंदू लोकांना देण्यात यावे, टोपीधारकांना देऊ नये अशी माझी विनंती होती. अजून काही त्याचं तसं पत्र मुख्यमंत्री महोदयांकडे किंवा माझ्याकडे कुंभमेळा मंत्री म्हणून आलेलं नाही.